काय बाई, मला तर फार वैताग आलाय. रोज काय बनवू काय नाही काही कळतच नाही. ही 3 तऱ्हेची आहे ना, 3 माणसं आहेत घरात. एकाला एक खायला लागते, त्या सासूला वेगळंच, तिचा भलताच तोरा, तिला वेगळंच काहीतरी खायला लागते. सासऱ्याचं तर काय, तो पिऊन आल्यावर तर त्याला नुसतं वशटच लागते. आणि नवऱ्याचं काय, त्याचं काय विचारायलाच नको. त्याचे वार ठरलेले आहेत, वार. वैतागले मी पार. सांगितलं होतं तरी मला नाही लग्न करायचं याच्या बरोबर, पण तरी केलं वाटोळं माझं ताईनी दाजीनी. काय आता करता, खरं नाही. जाऊ दे. काय झालं? बरं आई, आता आज काय बनवायचंय जेवायला? बाकी काम उरकले का? हा झाली, भांडीच राहिली होती फक्त, घासली आता. सगळं उरकलं ना? हा बरं आता आहे ना, तुला सांगते, माझी मैत्रीण यायची. हा. आता आपल्याला आहे ना मस्त चटपटीत स्वयंपाक बनवायचा आहे. सांग बरं काय बनवावं लागेल? तू अशी वाकडी उभा राहिली ना, बघायचं म्हणलं डोळे वर करावं लागतात, पार वाकडी मान करावं लागती. होतच नसेल आपली मान वाकडी. नाही आपल्याला नाही जमत ते. हा. मग आता सांग बरं, आता तुला काय येतंय नेमकं बनवता ते सांग मला. आता तुम्ही सांगा. आपल्या घरात तुम्हाला तर माहितीये, 3 माणसांना 3 वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतात. आता 3 त्यात तुमची माणसांचं नाही मैत्रीण यायची करायचं म्हणल्यावर मग माझी काय? मैत्रीण यायची, ती बी म्हणली पाहिजे खरंच तू सुग्रण आहे कामाला. कळालं का? स्वयंपाकात कधी पण बाई माणसाने सुग्रण राहा. असं तर करतीच येडा वाकडा म्हणायला रोजचा. बर हा, तुम्ही शिकवलंच नाही मला, म्हटल्यावर जेवढं जमतंय तेवढं करते. तरी 3 माणसांना 3 वेगवेगळे पदार्थ बनवतेच की रोज. बहिणीकडनेच ती खायलाच होती काय काय. बरं ते जाऊ दे, काय नाही. मी काय म्हणते, आज आपल्याला मस्त आहे ना पुरणपोळी बनव. हा. काय मस्त भजे, कुरडई, पापड सगळं बनव. हा. आणि आमटी जरा असे चरचरीत बनवा, नाही तशी मुलगी नको बनवू रोज बनी ती तसलं कालवान पानचाटवानी. हा नाही, अर्धा किलो मस्त मिरची पावडर टाकते ना. म्हणजे काय डेंडा लावायची काय? हा म्हणजे आता एवढ्या माणसांचं बनवायचं म्हणल्यावर जाईल ना अर्धा किलो मिरची पावडर. एवढ्या माणसं म्हणजे काय लय मोठे नाही येणार, एकच मैत्रीण येणार आहे. आणि घरात 3 तारखेत आपल्या. मग आता आज नको ना वेगळं सगळ्यांना, आज सगळ्यांचं एकच बनवायचं ना आता पुरणपोळ्या म्हणल्यावर. हा मग एकदा त्या नवऱ्याला विचारून घे, नाही तर त्याचा कल उगा बिघडायचा. त्याला काय खायचंय काय नाही ते मला नाही माहिती. माझ्या नवऱ्याचं हाय बाय फिक्स मला. तू ह्या नवऱ्याचं बघ पहिले काय काय म्हणते मी. मस्त पुरणपोळी बनव, भजे, कुरडई, पापड, आमटी, भात. आमटी चरचरी झाली पाहिजे, भात आणि श्रीखंड आणायला लावते मी पांड्याला. आता पुऱ्या काढ. अगं तिला पुऱ्या आवडतात का पोळ्या आवडतात ती मला काय माहिती. मग पुऱ्या मग दोन्ही पण ठेवायचं. हा, श्रीखंड पण. आणि मग तिला जे आवडेल ते खाईन ती. अहो पण आता पुरणपोळ्या असल्यावर श्रीखंड कोण खातं? अगं गप, तुला कळत नाही. ती पोळी खाईन नाही तर श्रीखंड खाईन, काहीतरी एक खाईन ना. पण जर तिला जर आता आपण पोळ्या केल्या आणि तिला जर पोळी नाही आवडली, मग परत तू बनवणार स्वयंपाक? तर ताकद नाही ना, मग आताच तर फड ना, आताच झक मार ना. बनवते माझं तोंड मोकर वाजवायला त्या नका. ती मिश्रीची डबी कुठे आहे आपली, ती घ्या लावा बरं, म्हणजे जरा गप्प बसाल थोडा वेळ. तुला तर माझ्या मिस्त्रीचं, तुला आणि त्याला माझ्या मिस्त्रीच पाडलेलं आहे. जावा ता मग मिस्त्री लावली म्हणजे तुम्हाला लय सुख लागत. मग जरा वेळ तोंड बंद होते ना लावल्यावर. तेच पाहिजे तुम्हाला माझं तोंड बंद झालेलं ते बरं बंद असतं ते. हा ना. अहो मग मैत्रिणी समोर लावत बसणार का, म्हणून म्हणते आत्ताच लावून घ्या. जा मला नको शिकू, कामाचं बघ. स्वयंपाकाचं बघ लवकर, ती लवकर येणार आहे. काय नवऱ्याचं बघ पहिले काय खायचं. जमलं तर थोडीफार मदत करायला. त्या बापान काय मला सालन ठेवलं काय? आता इतके दिवस मग मी केलंय ना, मग त्या बहिणीने ठेवलं का मला? केली असती थोडी. काय गरज नाही होय, आमच्या टाइमला नव्हतं कुणी मदत करायला. आमच्या सासा आम्हाला बारा सरपण आणायला लावायच्या. मग मिसरी लावून गप्प बसायचं माझं स्वयंपाक होईपर्यंत. काहीच नाही बोलायचं, मला आवाजच नाही द्यायचा. माझी मैत्रीण यायच्या आधी स्वयंपाक झाला पाहिजे. मग जाऊ द्या ना किचन मध्ये, आता मला आवाज देऊ नका. आता मिसरी लावून बसा, चालले मी. निघ. ही अशी ऑर्डर देती जसं काय पार दिवाळीचा सणच आहे. पुरणपोळी आणि श्रीखंडपुरी आणि काय काय आणि भजी बिजी. हिच्या काय बापानी काय वेटर हॉटेल बिटेल होतं काही, ही वेटरचं काम करत होती का काय काय माहिती. पुरी पण, श्रीखंड पण आणि त्याच्यासोबत पोळ्या पण, भजी, मिरच्या, कुरडया, काय काय नाही. नशीब लसणाची चटणी नाही सांगितली त्याच्या बरोबर. आता मुद्दाम काय करते, चरचरीत म्हणली ना आमटी, मिरची पावडर अर्धाच किलो घालते. सरळच करते. हिला मिश्रीच नाही लावता आली पाहिजे. हिला काही काम धंदेच नाहीये, नुसतं मिश्री लाव आणि मारपीच कार्या, एवढंच काम आहे. उद्या आहे ना, हिला आहे ना
भुळकुंडीच लागली पाहिजे, टॉयलेट मधनं बाहेरच नाही आली पाहिजे. असंच करते आता. बस म्हणा बोंबलत, खा चरचरीत आमटी. लय साडू येत. इकडे ना पायल, काय काय झालंय असं सारखं तोंड पाडून असते बोकार? तोंड पाडून म्हणजे बरोबर आहे. मी आहे ना, खरं सांगते तुम्हाला, मी आहे ना फार वैतागले तुमच्याशी लग्न करून. हो का? मग काय काय? काय नांगर वरती काय? अहो तो नांगर ओढलेला परवडला. तुमच्या तिघा माणसांच्या 3 वेगवेगळ्या फरमाईश असतात रोज खायला. मी त्या किचन मधनं मला बाहेर येतच येत नाही. किचनच्या बाहेर बाकीचं घर आहे ना, मला बघायलाच मिळत नाही. ते घरातले काम करावंच लागते सगळ्यांना, नाही का नाही? आता एक काम कर बर का, अरे ते ना ते जाऊ दे, बाकीचं माझं साडू यायचं आहे, तुझं दाजी बहीण तुझी, मग त्यांना आज येणार आहेत का? हा मग बरं झालं, कारण बरं झालं आधीच सांगितलं मला. ते आज आईंची कोणती मैत्रिणी येणार आहे, तर तिच्यासाठी पुरणपोळ्या आणि श्रीखंडपुरी करायची. तर आता येडे बिडे का काय? त्या साडूला जमत नाही तसलं काय. त्याला आहे ना ते बॉम्बलाची चटणी. आता तुम्हाला माहिती का चालतं का नाही चालतं? मला माहिती ना. अगं बस, तू मला त्यांनी सांगितले, तुला नाही म्हणले नसते ती. काय? मला फोन करून सांगितले, मला बॉम्बलाची चटणी बनवा आणि बाकीचं सगळं सोय होणार आहे. बरोबर आहे, काहीच नाही, बॉम्बलाची चटणी मस्तपैकी बनवायची अशी. साडू पहिल्यांदाच घरी येतोय. अंड्याची पण भाजी बनव चांगली व्यवस्थित. अहो पण तुम्हाला काही कळतं का मी आता काय बोलले? तू काय नको बोलू, ते मी सांगतोय ते ऐकत जा. ती पहिल्यांदाच येतात घरी. अहो पोळ्या बनवायच्यात पुरणाच्या आणि श्रीखंडपुरी बनवायची. आता तुम्ही म्हणता बोंबलाची चटणी ना अंडी न काय. अरे बाबा, बापरे. तिने सांगितले ती बी बनव, ही बनव, माझं कुठं नाही म्हणणं तेव्हा. मला एक सांगा, काय 50 माणसं नाही येणार जेवायला आपल्या घरी? फक्त 3च माणसं वाढणार आहेत. मग काही गरज आहे का आता हे बनवायची तुला मी separate? पहिल्यांदाच सांगितलंय काहीतरी बनवायला. तू बनवायचं का नाही बनवायचं तू ठरवायचं. पहिल्यांदा काय रोजच 3 माणसांच्या 3 वेगवेगळ्या फरमाईश पुऱ्या करते मी. अरे मग काही तुझ्या दाजीसाठी करायची, तुझी बहीण येणार आहे ती काय म्हणन? आता त्यांचं नाव घेऊन मला ब्लॅकमेल नका करू. त्यांना किडा आलाय, त्यांना बॉम्बला चटणी खायची, मी काय करू त्याला? मी काय बरं करू? बनवते काय अरे, तू नाही ना, आता मी सांग. माझ्या आहे ना पाचीला पुजलेलं आहे ते. मला वाटतंय का वेगवेगळा स्वयंपाक रोज करायचा असं माझ्या पाचीला विडे काय पुजलेलं अशी आहे. अशी काय करते जरा माणसं? पुजलेलं आहे पाचीला म्हणलं. काय झालं? येड्या माणसांमध्ये म्हणजे तुमच्यात आहे ना राहून राहून मला येड लागलंय, खरंच लागलंय. आमच्यात नाही याड लागलं, तू तिकडे येडी झालती. तुला इकडे गाड्यात बांधली माझ्या, आम्हाला नको याड लावा. मी नव्हते येडी झाले, तुम्ही येडे झालते. आम्ही तुझ्यासाठी याड झालो तुम्ही, हा पण मला काय माहिती. आणि मग तुम्ही येडे झालते, तुमचं खानदान येडं होतं आणि तुमच्या खानदानात मी येऊन मी येडी झाले. मग तू आमचीच झाली. आता तू येडी झाली काय शेण झाली, आम्हाला नाही फरक पडत. तू जेवढं सांगितलंय का तेवढं करायचं. बरं जाऊ का आता? हा, जा. मग बघा ऐकत बसले ना तर 4 तास इथंच बसायला लागल मला. तू जा आणि आणि- त्या आई तिकडे ठणठणा बोंबलतील माझ्या नावाने. ते आईला काय नको म्हणू, ती आई चांगली आहे आमची, मी तिच्यामुळे. कधी काय बोलले? मी म्हणलं त्या बोंबलतील ठणाठणा त्यांची मैत्रीण यायच्या आधी तू स्वयंपाक काय करायला बोलते लागल्या. एवढ्या मोठ्याने? तू जरा हळूच बोलू शकते का नाही माझ्या मग बरोबर? काय करणार मी आता? नको बोंबलू तर काय करणार? मग हान नाही वाटत 2-4. खरंच का? काय वागती तू, मला काय कळा. तू जा पटकन बनव, ती येणारच असते. झालं का? जाऊ का? झालं. आणि कधी येणार आहे माझी ताईंदाजी? ती येणार आहे अर्धा तासात येते ना. सारखं वाट करतोय जणू काय मोठा डोंगर उचली ती. खरं सांगते मी, मला आहे ना फार वैताग आलेला आहे आता. या सासूनी सांगितलं वेगळं आणि आता नवऱ्याला काय तर म्हणे तुझ्या ताईन दाजी येणार आहे त्याच्यासाठी बोंबलाची चटणी कर. इथं माझी चटणी केली यांनी. काय करू आता? आता त्या सासरा अजून यायचा राहिलाय, आता तो पिऊन येईल, त्याची वेगळी काय फरमाईश असेल. जाऊ दे बाई, हा मेला मुडदा कुठून नशिबी आला माझ्या आणि फार वाटोळं केलं माझ्या आयुष्याचं. काय करावं काही कळतच नाही मला. आता श्रीखंडपुरी करावं का पाणी? ते माझं डोकं फिरले, काय म्हणायला लागले मी, पाणी बिनी. आता पुरणाच्या पोळ्या करू, बोंबील करू का अंडी करू? एवढं काय करू, किती करू, कसं काय करणार मी एकटी? कुठं सासू बाहेर नाहीत का? बाहेर ना दिसली मला ती. मला तर म्हणलेलं मिश्री लावत बसते बाहेर. मिस्त्री तिथे काय म्हणजे बोकणं भरायचं काम चालू आहे. ऐक ना, हा हिदर काय? चिकन आहे, चिकन हा मस्त बनव, फ्राय, अर्ध पिवळं हा बर का,
अर्ध्यातला अर्ध पिवळं कर, अर्धा आहे ना काळा फ्राय कर आणि अर्ध्याचा रस्सा बनव. एक तर आणलंय अर्धा किलो. 1 किलो आहे. 1 किलो आहे का? पावशेर बनवून 3 ठिकाणी. काय आलं आता? अहो रोजचीच आहे का नाही कटकट ही. मला 3 माणसांसाठी 3 वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतात. ते रोजचं तर वेगळंच. मग आता आज सासूबाईंनी 2 पदार्थ सांगितले, नवऱ्यानी 2 पदार्थ सांगितले, बनव आणि मग. तुम्ही एकाच चिकनचे 3 पदार्थ सांगितले. बघ, पिवळा रस्सा तो उखर आणि अर्धी कर ही फ्राय काळा आणि रस्सा बनवू, है की नाही? हा, मी तो बनवते. बसतो सोप्यावर. हा हं? बनवते लय डोकं उठले आता. काय आले थोडं खाल्ल्याशिवाय जमायचं नाही. बनवते थांबू का जाऊन? हा हा लवकर उरका. हा, सावकाश जा नाही तर पाय घसरून पडाल. पण ते कुठे परत आहे? उचलायला मलाच यावं ते लागल. कुठे आहे पांड्या ते कुठे आहे? ते बसलेत सोफ्यावर आणि आई मिश्री लावत बाहेर अरे बसली. नाही मी श्रेय बाहेर नाही, ती मी बघितलं आता बाहेर नाही, मग तिच्याकडे दिला असतं मी. आणि त्यांनी केलं असतं का? त्यांनी बनवलं असतं का? कर नाही कधी. रोज मिश्री लावत बसता, दुसरं काय काम येत नाही त्यांना करता. मला मदत करायची म्हणली तर मला म्हणतात का तोंड नको चालू जास्त. का मी बरं? सांगते तेवढं कर. बोल तेच सांग. थांबतो हा बोला. तुझं कर कामाला लाग. लागते. जा सावकाश. सासरा तिसऱ्या तऱ्हेचा. आता चिकन आणले अजून. आता काय करावं बाई? मला तर असं वाटतंय काहीच करायला नको. आज आहे ना जिरवतेच यांची. यांना आहे ना उपाशीच मारते. येऊ दे त्या सासूची मैत्रीण आणि येऊ दे ताई आणि दाजी पण येतात ना, त्यांनाही सगळं दिसल आता काय काय चाललंय घरातून काय नाही ते. अशीच गंमत करते आज. बसते मोबाईल घेऊन रील्स बघत बसते. उठ घे. आलं पिऊन काय कम बसलं रे. मग बस जाऊ का बाहेर निघून? तुझ्या कुठे गेली? नाही माहिती मला. हा माहित नाही. मग तू कुम आज घरी आज येणार आहे काय कोणी? साडू येणार आहे? साडू यायचं काय आला? बरोबर बसायची ना. यायला होपली जातीचं घर. तू काय बोलत काय तुला काय समज? ते काय ते त्यांना हे बनवायचे ना सारखं आलेलं बॉम्बलाच कालवण बनवायची. तुम्ही काय पेता राव एवढी? मला किती डोक्याला शिन करताय. तुझ्या कुठे आहे? हाय बाहेर ती. वैशे काय करती? मी श्री बोकडा भरायला झाला असलं तिकडे. बोक ना मिश्रीचा बोकडा. काय तुला अक्कल बिक्कल थोडीफार जगाने दिली का नाही देवानी? का जेव तू जलमले तर देव अक्कल वाटत गेलता काय? बरोबर बोलले. ज्या टायमाला अक्कल देत होता ना देव, हिच्या टायमाला 100% देव काहीतरी कामात असेल. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. अहो तुम्हाला अक्कल आहे का? जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा मी तुम्हाला शोधित होते. आम्हाला लय देवाने अक्कल दिली. तुला काय डोक्याचा भाग आहे का? याचं साडू यायचा, याची मिळून यायची. आलता मग फोन सकाळी यायच्यात. आणि मग त्या पोरीला काहीतरी करू लागा. अरे तू तर ना काहीच करू लागत नाही. तिचं जेव खाल्ला बर का? ना ही ना काही. अरे तो लग्न आल्यापासून बायको आहे, मग तुला थोडंफार हातभार लावला होता का? हातभार लावू लागलं. अशी होती फुटाव नाही राव. मला तर लय भ्या वाटत. जाशील बर का? अटकनी जाशील, मरशील. अरे पण नको मला सोडून जाऊ. काय गरज नाही तुम्हाला बाई. पण तिला थोडं काय करत नाही? आता काय दुसरी बायको करते? अरे पण तिला थोडं काम करू लागलं तर बिघाडशील काय करू तू? कपडे भांड्या बाई तिला इकडनं फोडू. अरे पण तुला थोडं फार करू लागलं तिला. त्या पोरीला माहित नाही मसले मुसले दुनिया भानगडी सगळं माहितीये. तुम्ही आणला असन मटण, त्यासाठी जीव चालला असेल तुमचा. थोडाफार पण खाऊ दे ना बापाला माझ्या. काय ती काय काय एवढं काय तो साडू येणार ना. तुम्ही ना शांत बसा, माहिती काय आहे. बोंबील बोंबील राहते. बोंबील बोंबील चकण्याला उपयोग आला. त्याच्यामुळेच मी सांगितलं. हा आणि तो काय सांगितलं बनायला? तो काय तुझी मैत्रीण नाही महत्वाची. हिला पुरणपोळ्या खाऊ दे, आपण तिखट भजी आणू हिची पुरून. हा, मग तीच मग एवढं काय तर काय तुझी मैत्रीण येतच नसती ती. कोण म्हणलं? ते किती रुपयाची पहिली रोज येते ती. वाटत भेटली ना मला. ती रोज येते. भेटली मला. तुम्हाला
भेटली हा मग तिला मी सांगितलं येऊ नको म्हणून. गप्पा बसा. तिला म्हणलं तुझ्या गळ्यात माळ आहे तिला पिशी दाखवली का मटणाची अशी लांब पळाली का नाही घाणवानी कसलं तोंड करून लय घाण माणूस ह्या दळींदर माणूस कोणाच मी हाकून देतो असली येत नाही. हा साडू येऊन दे साडू साडू तुमच्यासाठीच बोलायला मी खात नाही तुम्ही दोघं काय जण विषय? रेटून पार्टी आणता त्याला आलेच वाटतं मला वाटतं ते बी त्यांचा बी आवाज येऊ राहिला येतात त्यांना ती त्याच्याच कामं वाचतात कशा ते असंच तसं नको बोलू काय अहो ती त्यांनी मला 8 दिवस झाले फोन करतात सारखी अरे ते होता म्हणून तो लग्न झालं येड्या नाही तर तुला कोण पोरगी देत हा ना मग हा, बरं झालं मी पाठवली तो कायची पटवलं तर भांडणं केली पटवली म्हणून पाठवलं आता मग ते तर मी कुठून मला आता काय बुद्धी आली कुणी कुणी आली, काय परमेश्वर जाणं बुवा देवाने तुमचं लव्ह मॅरेज चालतं का लय वाईट झालं. हा या 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 वा, 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 या, साडू आली साडू साडू बसा. राम राम बस बसा बर ते काय तुम्ही घेणार का लगेच काय होतं नको हो लाईन धरली म्हणजे बरं काय हो भाऊ, काय? यांना रागी साडू थोडंफार घेणार का लगेच आणि लगेच सुरू नाही पण बसू जे पाणी वगैरे साडू आणलं की. मग अरे याला म्हणतात पाहुणी आपण काय कमी साडू हा, इकडे बसा तुम्ही जोड बरी लागलेली बरी जोड लाग इकडे मरण मी जर दमानी सरक नाही मोडम बारगडी माई कस काय झालं की सुरू तो व्यवस्थित हा काय अडचणी यायची आता तुम्हाला सांगतो काय हा ती बोंबील हा बोंबील असला खतरनाक तळाय काय आवड नाही ते फक्त चकण्यापुरतं आहे चकण्या असं आहे का बाकी आहे ना आता सगळे गाणे येत काळजी ना करतो मी काय पाहुणे ते काही तुला म्हणलं होतं ना फोन करत तुम्हाला खरं सांगतो मग नियोजन करणार माणसं आम्ही काय असे भिकारी बी करणार तुला सांगितलं जे बा 2000चा खांबा 2000 मी येताना भिकारी नाही म्हणजे आम्ही भिकारी आता तुम्ही काय तुम्ही आम्ही म्हणतो का भिकारी म्हणून पण आमच्या दारात साडू येणार म्हणल्यावर मानपानच. मानपाणी एक नंबर होणार मकर नाही अरे मी हा. काय म्हणत होतो? तुम्ही इथे काहीच भिकारी कमी नसते नाही. तर तुम्ही इकडे काय खांब्याला ब्लॅक डॉगचा खांबा आला 2000 रुपयाचा हा गेले असून काय मरायला लागले होते आयला काय बोलत तुम्ही मिळून माणसात इज्जत ना घालू माझी बायको हानती मला म्हणून तुम्ही काय सुरुवात करता काय तुम्हाला माहिती का ती म्हणली मी काय करणार नाही तरी मी करायला लावलंय म्हणजे तुमची काय इज्जत आहे त्याच्यापाशी बघा ना तुम्ही कुणाकडं? ते तुमची मेवणी मिळून आपली एक नंबर आहे जेवण अहो जेवण हे असा स्वयंपाक करते माप नाही मिळून अहो, 8 तासात सगळं जेवण होणार वेगळी. आपल्या घरी कोण करेल ती म्हणली ऐका ऐका काय बोलत ती ती काय म्हणली नकार फुगिऱ्या नाही आणावा ती म्हणली काय पण पण मी काय म्हणतो जेवण तुला म्हणली असेल. साडू हा. साडू जेवण आहे ना मोजून 10 मिनिटं साडू म्हणजे ते आता पोरगत लागत बोल ना, हा बरोबर पण 10 मिनिटात जेवण रिडी तुम्हाला वास येत असेल ना आणि तू वाढलं ना काय संबंध वाढ वार्षिक होता राव हा खतरनाक वास ए कुठून पायदे आले काय कळण राव हे काय आणि ती काय झालंय आता म्युनिट लग्न करून दिल्यापासून इथं बी जरा खराकली हो काय काय? लक्ष द्या खराबली खराकली नाही काय राव. अहो 3 किलो वाढली हा, 3 किलो हम्म. तर काय सांगायचं मग काय वाढली नाही, वाढली. नाही राव तेव्हा काय त्याच होतं राव तेव्हा. अहो लग्न 1 झालं किलो तेव्हा. ती पोरगी आल्यापासून हिने जवळजवळ 1 किलो गावरून तूपच खाल्ला असेल हा? माय 2 किलो उतरली 3 किलो वाढली आईची हा मला तर जरा खराक आणि माझ्या काळजालाच भोकं पडायला लागली डायरेक्ट असा स्फोट होतो डॉक्टर म्हणले ना छन्नीला हात पडा घेऊ काय फिरे ठोकीत होते काय मी दिलं हात लगेच तुमच्या छाताला भोकं पडले मारती काय म्हातारा तू आता बसल्या बसल्या असं मान पेन द्यायला शिक नाही, पण रे, ये- काय बस मान आहे का पाहुण्यांना तुम्हाला सांगतो आमच्या म्हाताऱ्याने लय सहन केलं हा. पण सोनबाई आल्यापासून म्हाताऱ्याला विचारायचं नाही लय विषय नाही खोल विषय एवढं मोठं सहन केलं साडू मिळून कोण अहो कसे दिवस नाही कसे दिवस काढले माय मला माहितीये बरं मिळवणीला शिकवण पायल ए पायल अरे पाहुणे आले पाणी बिनी अंदर शिक हा पाणी आण रे चल खुशाल बसते तिकडे किचन मध्ये नाही, जायच्या टायमाला काय ना पण आणणार ती. तिला कळत नाही का पाण्या पोरगी लय सज्जन बायको एक खराब नंबर. तिला वय बस म्हणली की बसती उठ म्हणली की उठती ती पोर आहे ना एक हा. नंबर हीच पुन्हा इथं माय बायकोला जर बस म्हणलं का लावलंय तिला आणि माय बायकोला म्हणा ना बस ती लगे हानी ती आणि उठ म्हणलं का दुपटी ती ती सवय आहे ती ज्ञान कमी तुमचं असं म्हणजे मानाने मानपाणी म्हणायचं तुमचं ज्ञान कमी ज्ञान कमी ज्ञानाचा अभाव शाळेत जात नसते अरे पाहुण्यांना ती अहो त्यांना आणलं होतं मी काय माणूस आहे पाहुणं रावलं घरी आल्या तर तापूनच पाणी पित पाणी पिऊन आल्या घरी. बरं झालंय का स्वयंपाक आणला असं तर आणि दाखव हा, झालंय ना सगळं झालं स्वयंपाक सगळं रेडी झालंय ना तुमची विषय मैत्रीण नाही आली बरं मी काय म्हणतो येणार आहे का बरं मी काय म्हणतो बसू मग जेवायला लगेच आहे का? ए, हा असं लाईनीत बसता का लाईन आपल्या घरगुती माणसाने बसायचं आपण थोडा मी आणू लावलं बरं का नाही, आपण आणू हे काय आमचं लय अवघड आहे बाबा बरंच जगतो आम्ही चल पुढे ना ना
थोडं साईडला घेऊन बसून ये आमचं. ते गाणे होते चला, चला तुम्ही. मी आजभर स्वयंपाकाचं आणतो हिला तुला तर लाज नाही. काय पडतं का तुला माणसं आलं पाणी पिली तू? नाही 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 ते रोजचं आहे त्याला ना काय म्हणे जाऊ ते काय नाही विषय. अरे माणूस एवढं सहकार्य करतो हा. बहिणीला. तुम्हाला सांगतो ना शिवाय पर्याय नाही. म्हणजे आमचे पाणी सुद्धा विचारी ना. ते पाणी आता हे आमचे ते काय नाही, असं नाही, पिले नाही पाणी. पाट्या पिट्या. हा मग पेले का नाही? नाही बरं आहे बरं आहे. नाही मी देऊ का आणून तसं काय नाही नाही पाणी. नको. अरे आता एकदा पेले ना बाद झाला किती पाणी खायची तो? हॅलो, दादा. अरे कुठं झाली ते बस खाली आता कशी बावटाने गंमत येईल यांची. आता पटापट जेवण वाढायचं ती लगेच जेवण घेऊन येईन आता. हा ओके बरं मी काय म्हणतो बसा बसा खाली हा चला बसा. बसा. नाही आपल्याला नाही खायचं. मटण नाही पुरणपोळी सगळं केलंय या. सगळं केलंय भजी कुडा पुरणपोळी सगळं केलं. बस बस तू पाहुणे जाऊ बस 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 ना, परत ती काय होते तिला बस खाली हा तू मागे सर मला आहे ना मला थोडी उखरते बाबा पहिली. अरे, बरं का तू सांगतो पहिले हा. 2 दिवस झालं उपाशी. हा ना. ती तुझ्याकडे जायची म्हणले काय जेवती घरी. मग आता काय बहिणीच्या घरी आली म्हटल्यावर पोटभर जेवण. याच्यात काय आहे? काय केलंय थांबा. काय ते हं. यांचं बोंबील खा कच्चे कांदे अंधारा तुमची तरीदार आमटी आणि त्यांचं चिकन खा कच्चच. मला फोन येतोय जाऊ का मी? आता येईन ना फोन. ए अरे तू काय करू नये आम्हाला तर बोल. मटन कच्च ठेवलंय कांदे घालायला आणले बघूल्यात काही नाही काय बरं नाही बनवा चुकीची भांडी आणली दुसऱ्या. थांबे अरे, काय तोंडात चुकीची भांडी बिंडी काय नाही विचार आणलं मी. काय आलं नेमकी ही पद्धत आहे का तुमची हा ही पद्धत आहे पूर्ण काय करवा नाही का तुला लाज नाही बसली बघूल्या आणि पाहुणे लावले दार लावून तुम्ही उपाशी मारता माणसं. आता हे तर मला नाही, तू सुधरू नये. ए, पण तू असं का केलं काय म्हणून? अहो असं का केलं म्हणजे आता तुम्ही मला सांगा रोजची कटकट आहे तिघांचे 3 तुम्ही शांत बसा आता. रोजची कटकट आहे तिघांच्या 3 फरमाईश. सासूबाईंनी काय सांगावं आज? काय? पुरणपोळ्या कर, हं. आमटी कर, कुरड्या तळ, पापड्या तळ, भजी कर आणि तेवढं तर तेवढं श्रीखंड पुरी कर. हा. नवऱ्याने काय फरमाईश सोडली का बोंबील कर आणि अंडी कर. हा? आणि सासऱ्याने काय तर चिकन कर. चिकनचे 3 पदार्थ सांगितले. मग मी एकटीने काय काय करावं? काय जीव द्यायचा हा? तिने काय पद्धती. बरोबर केलं तू. आणि रोजच आहे रोज आज नाही ना रोजच आहे. रोज महिना उपाशी मारायचे उपाशी मार मी आहे ना तुम्हाला सांगते मी अक्षरशः आहे ना वैतागले यांचं करून करून मला त्या किचनच्या 4 भिंतींशिवाय ना दुसरं घरच दिसत नाही. त्या किचन मध्येच असते मी मुंबईचं 24 काय तास. म्हणजे खायला देणं खायला देणं एवढं? काम आहे पण आता मला तुम्ही सांगा तिघांची 3 आयटम त्याच्या माग जडून 8 आयटम आणि ही तुमच्या बायकोला येत नाही का काय? माझा काय संबंध करायचा इथून मागं मी- काय संबंध? अहो, मी काय इथून मागं- काय संबंध म्हणली तू मला उपाशी मारलं अहो, मी इथून मटण मागं नाही चालले केलं काय? येडे बिडे का काय? नीला डोक्याचा भाग आहे का काय आहे राव? पाहुणे रावळे दारात आले अरे सासवी का कोण आहे तू कोण आहे तू अहो, पण आता इथून मागं मी नाही केलं की एकटीने. तुझ्या मागे आता खायला मिळतं का म्हणजे थोडक्यात असं आहे ही सासूचं पद गाजीत म्हणायचं आणि स्वतःच्या लेकीला जर असं बुक थांब तू पाहुणे जाऊन दे आता नाही नाही, जमल का त्यांना? तू पाहुणे जाऊन दे फक्त काय नाही. पाहुणे गेले ना खाऊ खाऊ झाली बाई. मग सांग या तू बिचारीला 2च हात आहेत. काय तुला दोन हात येत तुला करता येत नाही का काम? तुझा साडवा तुझा दाजी आलाय बहीण आली निदान त्यांच्यासाठी तरी करायचं होतं ना. लाख करायचं. आता जर आमच्यासाठी जर केलं तर उद्या तुम्ही ही काय म्हणणार हा तपली दाजीन बहीण आली तर त्यांचा स्वयंपाक केला मग तुमचं झालं का? मग आपण त्यांचं मग काय उपाशी? सासूचं काय? तिला काय नाही तिला 15 दिवस नसलं तरी ती तिच्या चरबीवर जगती काय लाज. नाही, वाढूनच एवढं ठेवलं. हा, मग उपाशी मारलं तो उपाशी माझी मारलं काय? तो मारला करू लागले असते ते सगळं झालं हा, असतं. काय समजते काय फोन मा- लावायचा? इथून मा- मागं मी एकटीने नाही केलं काय? 850 रुपयाचं मटणाचं वाटोळ झालं वाटलं झालं इथं कुत्र्याला आणला कुत्र्याला एक काम करा पाहुणं सरळ आपली 3 दगडा चूल बाहेर मांडा हा, स्वयंपाक करा. चलू द्या राटा आता आमच्या हे दिवस आणि आणि यांना पुराण बिराण असलं तर त्यांना म्हणा पोळ्याचा स्वयंपाक चालू करा. तिच्या डोक्यात घाला ना तुम्ही पुढ- लय नाटकं रडायला झालं. करू नका.
माणसात चव घाल नका नाही तर नाही, नाही. नका. नका बघूल्याच वाटोळ करून डोक्याला काय नाही होणार बघूल फुटल. तुझं काम नव्हतं तुझं काम नव्हतं का तिला सहकार्य करायचं तू जायचं त्यांनी हिता मला येत नाही ना का बसा. तो नाही बनवल तो हा? दे chance मारून. काय बनवलं डोक्यात कोच पडल. मी पडदा सोडून जाणार आज घरी येत नसतो मी आज बाकीचं नाही म्हणले होते ना तुम्ही बाकीचं काय आणलं? साडू चला तुम्ही तुम्ही माझ्या काळजी संग. नका करू हे आमचं चालू तुम्ही माझ्या सांगा जरा हॉटेल 5,000 गेल तरी चालते हा गोंधळ कमी आहे कारण तुम्ही कुठे चालले त्यांच्या बरोबर येतो ना जाऊन काय आता इथे उपाशी मारण्यापेक्षा. चला आपल्या घरी मी करते मटण. तुला लय काळजी होती ना मटण कर करायचं होतं ना आता आम्ही तुम्हाला नाही करीत अहो मग आपलं किलो भरून काय आम्हाला पैसे लागले पाहुण्याला घे ना तिकडच. मी दोन घडे खाणारा माणूस आहे चला आपलं. नाही तुम्ही जाऊ नका यांच्याकडे नादी लागता. काय जबर पाहुणचार केला हो साडू. तुम्ही ना एक काम करा तुम्ही आमचं बघितलंच अहो नाही असली तुमचं बघायचंच नाही आम्हाला आता काही. इकडे बघा ना या असली आई असली अहो पाहुणचाराचा काय विषय त्यांच्याकडे डोक्यात मुंग्या फिंग्या आल्या. मुंग्या नाही मिश्री नाही सकाळ आमच्या घरात त्याच्यामुळे तासभर झालं मिश्री नाही त्याच्यामुळे आता कव्हा बोकना भरीन बरोबर आहे आणि बरोबर आहे. जेव्हा बोकना भरीन का तुम्हाला सांगतो तेव्हा 10 मिनिटात स्वयंपाक. नाही मग अंगात तरतरी येते लगेच शेचा फट्टा चालू होतो दानातन नाही त्यांना थोडं एक बॉट मारू द्या. झालं का सगळ्यांचं झालं. झालं नाही तू खाली बस तुला आता? सांगतो तू थोबाड बस. तो अयो मला आता कुणी मारलं. कुणी मारले त्यांनी मारले मी नाही मार तुला अरे बाई गच्च गच्च हाणतो. काय येतो बसले का नाही मी. काय का तुझं काय नाटक आहे काय. उचल लवकर. उचल उचल मग स्वयंपाक कोण करेल बडबड करा. का बरं बंद कर बडबड करायचं. बडबड करू अजिबात घरामध्ये तोड चालवायचं नाही. हा. उचल दे. फक्त ही जायचं असं तर उचल. लगेच निघ तुझ्या बहिणी सांग. लगेच निघ, 2 मिनिटात निघ चल. चल हट. काय गरज ए, नाही. हा? चला काय? आणि तुम्ही परत येणार नाही जा बरं, अंदाज देऊन टाकीन तुम्हाला. कोण आहे तू? जा निघ. एक घे. काय तमाशा लावलाय दारात? म्हणून तुम्हाला पावर वाढतो भूत शिरत आमच्या घरात हम्म. चला आपलं. मला तुम्ही म्हणलं ना नीट मी परत मी येणार एक नाही. काम करतो एक काम करा तुमचे पावर जावा गारवा त्यांना तेव्हा मेवणीला घेऊन येतो परत. दोघांच्या दोघं मला ए, म्हणले, निघून जा. तुम्ही माझ्या आईला कसं काय बोलता तुझ्या आईला ना तू इतक्या आईला मारित होता तिकडून तेव्हा लाज नव्हती मी वाटली. नाही हाणलं यांनी हाणलं तुला सन्मान नाही बोलायचा तुमच्या पोरीला वळण लावले का तुमच्या तुमची बहिणीला पोर घेऊन जा हा, लगेच घेऊन घेऊन जा तुमची आमची पोरगी. पोरगी घेऊन जातो. काय करत नाही याच्यावर ही तुम्ही? तुमचं बघुलं ती तांब्या तवली घेऊन जा. द्या ना, तिकडे फेकून द्या. विधान करतो आम्ही घरात येऊ नका परत येडाय का काय आता झालं लोकांचं वाटोळ केलं प्रतिष्ठित नवऱ्याचं माणसं. वाटोळ केलं आता बसली नवऱ्याचं वाटोळं करा, स्वतः हातानेच केलं दलिंदर माणसं. अरे मग त्या पोरीला थोडंफार करू लागली असती तर ती पोरगी निघून गेली असती का आता परत तिच्या पाया पडायला जायचं मला कोण नाही पडायला मोकळं पाया. साठी गरज साठी असते. आणि मग इकडे 1 मिनिट पहिले भाकरीचं बघ हा, मटण मला ते- शिजव. ते इकडं. निघाव येऊ नको इकडे 2 मिनिटं आता डोक्यातच घालीन भगुलं. लय नाटक झाले तुमचे. तुम्हाला लाज वाटते का माझी बायको सोडून गेली तुमच्यामुळे. लाज वाटली पाहिजे तूच म्हणतो जा तिला भाड्या तुला अक्कल आहे काही तुमच्यामुळे झालं ना सगळं अरे मग तिला म्हणायचं ना थांब म्हणून हे नाही नसतं करायला सांगितलं तुम्ही नसतं करायला सांगितलं तर एवढं काय झालं असतं तू काय झक मारायला सांगितलं होतं करायला तिला बोंबील? येते माझं साडू आला मला सांग. माझ्या मैत्रिणी आहे ना. कोण आलंय तुमचं कोण आलंय नाही, माझी मैत्रिणी आहे ना. खोटं बोलती तिला वाटलं वाजलं पळून गेली. हम्म. माहित. मग ह्यांनी केलं का आणतो मी काय करू आता जाऊन दे मुर्दे आता बाकीच नाही विषय काही बघा ते शिजायचं बिजायचं जळ झाला सकाळी या माणसाचा. तुम्हाला आता आता बरं वाटलं असेल काय आता बरं वाटलं असेल अरे तू बायको मी जाऊन आणतो तू काय लढ घेतो 1 नंबर काम हा, तू मी tension साडूला नको. फोन करतो ते घरातून खांब्याने तेवढी बाटली नाही लगेच आपण तिकडे बसू यांच्याकडून नाद लागतंय हा तू घेतो काय मी नाही मी हे लावतो ना जेवेला पळ मग हा मी साडूला बोलून आणतो आण बोलून हे जाऊ साडू दे, नको मोकार साडू राग- नको नको फुकटची दारू कोणाला पाहिजे तो लय पैसे लागले बरं. बरं, जाऊ दे तुम्ही या खाली तिकडे हा ठीक आहे आलो मी जा चायचे येड्याचं बाजार आणि पेड्याचं पाऊस